बिबट्याच्या पासेसमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप आहे. बिबट्याचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी 1,500 रुपये देखील घेतले जाते असं म्हणतात. याविषयी मला काही माहिती नाही. आपण संबंधित लोकांशी आपण प्रश्न करा, त्यांना त्याचं उत्तर मिळेल. राज्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शेतामध्ये, खास करून उसाच्या शेतामध्ये मानवी वस्तीवरती हल्ले सुरू आहेत. प्रतिबंधात्मक वन विभागाकडून काय उपाययोजना करण्यात येते? हे बघा, मी विधान भवनात असं म्हटलेलं आहे, म्हणजे विधानसभेमध्ये की हे जंगलातले बिबटे नसून हे उसातले बिबटे आहेत. त्यांचा आदिवास जंगल हा नव्हताच. उसाच्या शेतीमध्ये त्यांचा जन्म झाला, उसाच्या शेतीमध्ये ते वाढले आणि जंगल आणि गाव याच्या मधोमध त्यांचा वावर असल्या कारणानं तो मानवावर त्याचा हल्ला होतो. काही लोकांचे जीव जातात, परंतु एकूणच ते हल्ले रोखण्याच्या अनुषंगानं वन खातं सक्रिय झालेलं आहे. आता पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची त्या ठिकाणी राज्याचे प्रवक्ते आपल्याला याविषयी उत्तर देतील आणि ते उत्तर देतील. तुमची काय नवी मुंबईमध्ये तुम्ही आग्रही आहात? अशा प्रकारच्या युती करावी, महायुती करावी की युती करू नये याविषयी कसली चर्चा आमच्या स्तरावर झालेली नाही. ते उत्तर देतील. आग्रही आहात? अशा प्रकारच्या युती करावी, महायुती करावी की युती करू नये याविषयी कसली चर्चा आमच्या स्तरावर झालेली नाही. चला.